एकेकाळी अशी होती की मला आठवतंय की वन डे ही 60 ओव्हरची असायची. म्हणजे ग्रेडेशन असं होतं की सगळ्यात वरती टेस्ट क्रिकेट, त्याच्यानंतर तुमचं वन डे क्रिकेट, हे तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं. त्याच्यानंतर आलं T20 आणि आता तर मी बघतोय की T10 पण आलेलं आहे, ज्याच्यामध्ये फरारी, पोर्श असे गाड्या ॲज अ बक्षीस म्हणून दिलं जातं. म्हणजे माझ्या बाजूच्या देशाची अख्खी इकॉनॉमी त्या एका गाडीची किंमत आहे. तर म्हणजे हे सगळे एका खेळाचे वेगवेगळे सेक्शन्स आहेत का हे सगळे वेगवेगळे खेळ आहेत? माझं प्रामाणिक मत म्हणशील ना तर टेस्ट क्रिकेट किंवा फर्स्ट क्लास क्रिकेट, वन डे क्रिकेट आणि T20 क्रिकेट हे 3 वेगळे खेळ आहेत आणि आपण तसेच कन्सिडर केले पाहिजेत. एखादा खेळाडू जर T20 क्रिकेटमध्ये चमकत असेल तर तो वन डे क्रिकेटमध्ये तेवढीच चांगली कामगिरी करू शकेल असं अजिबात नाही, किंवा तो टेस्ट क्रिकेटमध्येही तेवढाच चांगला खेळू शकेल असं अजिबातच नाही. म्हणजे अगदी उदाहरण तुला द्यायचं झालं तर सूर्यकुमार यादव, ज्याला आपण T20चा अमेझिंग प्लेअर समजतो आणि त्यांनी स्वतःला T20 मध्ये प्रूव्ह पण केलेलं आहे, पण जेव्हा तो वन डे क्रिकेट खेळायला आला तेव्हा तो बऱ्यापैकी फेल्युअर झाला. पण मग तरी तो कॅप्टन आहे आज. तो T20 टीमचा कॅप्टन आहे. तो टेस्ट क्रिकेट टीमचा कॅप्टन नाही, किंवा टेस्ट क्रिकेट टीम मध्ये पण तो नाही आता. तेही त्यांनी ट्राय करून बघितलं, म्हणजे त्याला तिथेही संधी देण्यात आली, पण तो नाही खेळू शकला. नथिंग बॅड अबाउट इट. पण त्यातूनही तू कुठल्याही खेळाडूला विचार, त्याच्यासाठी फर्स्ट क्लास क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेट अजूनही सगळ्यात महत्त्वाचं आहे. पैसा T20तनं येतो, T10 मधनं येतो, पण खेळाडूसाठी अजूनही फर्स्ट क्लास क्रिकेट तेवढंच जवळचं आहे आणि त्यांना ते आवडतं.